नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 20, 21, 22 एप्रिल 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात तुफान अवकाळी वादळी पावसाचा जोर असून काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून वादळी वारे देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर। मागील काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट बघायला मिळत आहे। तर 20, 21 आणि 22 एप्रिल 2026 या तारखेपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 20, 21 आणि 22 एप्रिल 2026 या तारखेनुसार कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अवकाळी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, तो पण मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील। सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवातीला 20 एप्रिल 2026 या तारखेचा। तर या तारखेला सर्वसाधारण पावसाची शक्यता ही दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात जवळजवळ बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी भयंकर पावसाचा जोर दिसतोय। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड आणि लगतचा परिसर आहे कर्नाटक राज्याचा। बेळगाव, बाची, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूरगंजी या बहुतांश भागामध्ये तुफान वादळी पावसाचा जोर असणार आहे। आणि लगतचा जिल्हा कोल्हापूर, आजरा, नेसारी, अड्डाला, कुरुंदवाडी, सांकेश्वरा, मालजाटी, चिकोडी, गोकाक, अलकांगी या भागातही बऱ्याच ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। तसेच पश्चिम भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली आणि तसेच पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा तुफान पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह भयंकर बघायला मिळणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील, पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा आणि ज्योतिबेल, किनी, कोडाली, कोल्हापूर, मलकापूर, कोकरूड, बेलकर, साखरपा या बहुतांश ठिकाणी तुफान वादळी पावसाचा जोर सर्वसाधारण दुपारनंतर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग, जळकाटी, किरंगी, मंगसुळी, आष्टा, तासगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। दक्षिण भागामध्ये चिकोडी, रायबा, हिटकल, देवणकाठी या भागातही जोर जास्त असणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा परिसर आहे कोची, नागद, चत मध्यम जोरदार स्वरूपात असणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस, कुरुळ, बेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे। पंढरपूर, मौद, बुद्रुक, भालवानी, वेल्हापूर, अकलूज, माळशिरस आणि करमाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। 17 जिल्ह्याकडे लाटे, फलटण, खंडाळा, लोणार, मोल, दिक्सल, निंदाल, देवडी, सातारा, कोरेगाव या भागात मध्यम स्वरूपात राहील। मात्र पश्चिमेकडे भयंकर पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। कोयना, पटण, अरळ, अरवाडे, सरवाट, मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण, मेढा, उडाले, महाबळेश्वर, घोगरे या बहुतांश ठिकाणी तुफान अवकाळी वादळी पावसाचा जोर विजांच्या कडकडाटासह असून ठिकठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तसेच रावडी, बोर, शिरोळ, महाड, वर्धन, गोरेगाव, बेहाले कडे जोर जास्त असणार आहे। रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। पुणे जिल्ह्याच्याही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। लवासा, जिटे, पुणे, लोणी, कालभर, वाघोली मध्यम हलक्या पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्यात असणार आहे।
तर अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी राहील. श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, नार्वे, बोरी इकडे जोर जास्त राहील आणि मारगाव, तांबे, जामखेड, काडाष्टी हलका राहील. राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे, आल्याने, टाकळी, डोकेश्वर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील. उत्तरेकडे मात्र जोर कमी बघायला मिळणार आहे. दुपारच्या दरम्यान अहिल्यानगर आणि धनगरवाडी, माका, कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा, संगमनेर, घारगाव, मांडवे या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. तर भयंकर पावसाची शक्यताही कोकण विभागातील मुंबईच्या भागात मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि उंबरपाडा, पिलवी, गोडमाल या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील आणि ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. नाशिकच्या भागामध्ये मनमाड, लासलगाव, पाटोदा, वणी, डोटांबे, चांदवड हलका पाऊस राहील. जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस असून जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता. जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, चोपडा, औवाड, हिरापुरा या भागामध्ये जोर जास्त राहील. इतरत्र हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा. पिशोर, फुलंब्री, विरमगाव, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, फुलंब्री या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. एलगुपा, देवगाव, चाळीसगाव, सायगवन इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह राहील. जालना आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या इतरत्र बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर या तारखेला दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तसे बीड जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड, गेवराईला हलका राहील आणि धारूर, केज, जलम, चौसाला, धाराशिवचा काही परिसर, तारकेट, बूम, पातुरखडा मध्यम स्वरूपात राहील. धाराशिव, कामेगाव, बेंबली लगतचा परिसर आहे. तुळजापूर, नळदुर्ग, ओटी, ओढोला, तांदुळवाडी या भागातही जोर जास्त असणार आहे. तसे लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम या भागात ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा. बेबी, लोणार, भापूर, डोंगाव जोरदार स्वरूपात राहील. जबरदस्त पावसाचा अंदाजा. कुदनापूर, घाटबोरी, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा या भागात जबरदस्त स्वरूपात राहील. खामगाव, शेवगाव, तिघी, नांदुर्णा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. आणि मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, अकोला जिल्ह्याचा परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, नरखेड, जळखेडा या बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाचा अंदाज. अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे. नागपूरमध्ये हिंगणा, पाचगाव, वाघोली तसेच भंडारा जिल्ह्याचा काही परिसर, रामटेक, असोली, कंधारी, अकोला तुफान पावसाचा अंदाज राहील. तसे गोंदिया, यवतमाळ, वर्धा इकडे हलक्या मध्यम पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे. तसेच संध्याकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज या तारखेला सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, नांदेड भागाला, नाशिकचा काही परिसर, पुणे, अहिल्यानगर, नागपूर, भंडारा आणि तसेच बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर मध्यम हलक्या स्वरूपात असून सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज अधिक राहील, काही भागात राहील. आणि 21 एप्रिल 2026 या तारखेला दुपारनंतर पावसाची स्थिती जबरदस्त. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड जिल्ह्याचा काही परिसर, पुणे, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव इकडे जोर जास्त असणार आहे. तसेच नांदेड भागाला, हिंगोली, परभणीला हलका राहील. पुणे आणि घाटमाथ्याकडे पावसाचा जोर कमी राहील. तसेच श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा इकडे अंशतः ढगाळ स्थिती आणि पावसाचा जोर कमी राहील. वारे बघायला मिळणार आहे. तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड भागाला इकडे रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड भागाला, चंद्रपूर या जिल्ह्यात जोर जास्त बघायला मिळणार आहे. तसे पुणे, अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, नाशिक इकडे हलका मध्यम पाऊस राहील. इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती असणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा दक्षिण भागात जोर जास्त बघायला मिळणार आहे.
तर 22 एप्रिल 2026 या तारखेला दुपारनंतर जबरदस्त पावसाची स्थिती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून रत्नागिरी, रायगड, मुंबई या जिल्ह्यात बघायला मिळणार आहे आणि सांगली जिल्ह्यातही दक्षिण भागामध्ये हलका पाऊस राहील आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यात या तारखेला बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोटसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।